हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहेत सगळेजण, बरे आहेत का? हा बघा मी तर अशी झाली बघा. तर काल मी व्हिडिओ टाकला होता माझं पेमेंट बंद झालं म्हणून. अचानक पेमेंट बंद झालं. तर बऱ्याच जणांना मला अशा कमेंट्स केल्या की राधाताई नको टेन्शन घेऊ, होईन चालू. आता चालू होईल का नाही ते तुम्हाला सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. तर काय कमेंट्स, आणि मी टेन्शनमध्ये पण होते ना, आणि कमेंट्स मला अशा पण आल्या की राधाताई पांडूदादाकडं जा, नाही तर सोमादादाकडं जा. ते चांगले यूट्यूबर आहेत, त्यांना माहिती असेल जरा बऱ्यापैकी. तर तुम्हाला सांगते, पांडूदादाच्या पण गाणं स्वतःच्या गाणं त्यांच्या काय होत्या त्या आयडिया, त्या पण त्यांचा पण तसाच प्रॉब्लेम आहे. आम्हाला व्हिडिओ अपलोड करायला येतात पण आम्हाला त्याचं पेमेंट भेटत नाही. तसं पांडूदादाच्या आयडीचं काहीतरी त्यांचं ते प्रयत्न चालू आहेत पण सक्सेस नाही. मग मी निलेश दादाला सांगितलं असं असं झालं आहे, लगेच सांगितलं होतं. पण तुम्हाला सांगते, माझी आय डी आहे का नाही, माझी आय डी तसं पांडूदादाकडे पण आहे, सोमादादाकडे. मी तशी त्यांची भेट तर घ्यायला जाणारच आहे समोरासमोर. पण आमचं म्हणलं फोनवर थोडंसं बोलणं करावं, कारण तब्येत बरी नसली ना तर मला इकडं तिकडं जाऊ वाटत नाही. आणि त्यातमध्ये रडून रडून घसा पण पॅक झालेला, आणि ते मूडच नाही बिलकुल असं फोन हातामध्ये घ्यावं किंवा मी कुणाला बोलावं. मला असं जवळ बसून जरी कुणी हाक मारली तरी मला ऐकायला येत नाही. मी माझ्याच विचारात असते, मला भूक लागत नाही, ताण लागत नाही, काय नाही. असं गळट झाल्यासारखं झालंय, म्हणजे लय दुःख झाल्यासारखं. आता बघा तुम्ही जरा डोळ्यासमोर राहणार की एखाद्याला लय दुःख झालं आणि ते त्याच्या धुंदीमध्ये जर राहिलं, विचारामध्ये राहिलं, तर समोर कोण बोललेलं आपल्याला, कुणी आवाज देतंय तरी पण आपल्याला ऐकायला येत नाही. सेम तसा प्रकार झाला माझ्याबरोबर. मग निलेश दादानं पांडूदादाला फोन केला आणि माझ्या आय डीबद्दल विचारलं, वाटतं असं असं झालं आहे म्हणून. आणि निलेश दादा आणि पांडूदादा पण माझ्या आय डीसाठी भरपूर प्रयत्न करतात. तर मला असं कळलं की निलेश दादा म्हणलं की 100पैकी 90% तर पेमेंट चालू होणारच नाही, 10% तर राहिल्यात, तर त्याचा आपण प्रयत्न करतोय. मग आता एवढं निलेश दादा पांडूदादा प्रयत्न करतात माझ्या आय डीसाठी, मला त्याच्याबद्दल आनंद वाटतोय. पण तुम्ही सांगा, 90% जर नाहीच भेटणार म्हणल्यावर अजून ते दुःखच झालं की. माझी तर छोटी आयडिया आहे, पण पांडूदादाची तर एवढ्या मोठ्या मोठ्या आयडिया आहेत त्या. त्यांचं पण माझ्यासारखाच प्रॉब्लेम आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, आमचा घर परपंच त्याच्यातच आहे. तर काय कमेंट्स अशा खुनसाडपणे पण आल्या, बरं झालं तुमचा पगार बंद पडला, आता लय माजल्यावानी करत होता, आता करा कामधंदा. हा बघा, कामधंदा करायला का नाही, मी काय महाग सरणारातले नाही. हो पुढं तो लांब आहे. तर चला, ही स्वातीन भाऊजी तर ही ह्यांच्या पण कामासाठी जरा आमची पळापळत चालली आहे. मग आलतो इकडं केमला आलतो. ह्यांच्या पण तोंडचं पाणी पळून गेलं सारं. ह्या बघा, ही पण मालकाचा फोन आला, कारण मी 2-3 ठिकाणी फोन केलं होतं ना, त्यांच्यासंग बोलते आता. मग बाकीचं बोलू पुढच्या व्हिडिओमध्ये.